मस्त की तर्री आले एक नंबर क्लासवाली तर्री मट अरे फोटो नाही व्हिडिओ आहे. नमस्कार मित्रांनो, आज आपण आहोत अलिबाग तालुक्यामध्ये कातलपाडा या गावात. आपण सोहळा पाहत आहोत. माझ्या मित्राचा म्हणजे माझ्या भावाचा आज हळदी समारंभ आहे आणि हळदीच्या निमित्ताने आगरी समाजामध्ये ना हळदीला मटणाचं जेवण असतं. ते मटणाचं जेवण ना जवळपास आमचं 200 किलोच्या वर आहे. तर ते 200 किलोचं मटणाचं जेवण कसं बनवतात ना ते आज आपण या संपूर्ण ब्लॉगमध्ये पाहणार आहोत. तर सुरुवात इथूनच होणार आहोत. मंडपात आहोत आणि मंडपाच्या मागच्या बाजूला आपण गेलो ना तर तिथे संपूर्णपणे जी तयारी कशी करतात ना ती संपूर्णपणे तयारी तुम्हाला दाखवणार आहेत. तत्पूर्वी आपण या मंडपामध्ये जी एन्जॉयमेंट असते ना हळदीची ती थोडे ओल्ड इज गोल्ड म्हणतात ती एन्जॉयमेंटसुद्धा आपण पाहणार आहोत इकडे. हे सर्व मटण साफ केले, बारीक केले आणि त्याला हळद लावले आणि हळद लावल्यानंतर अशी मिक्स केलं जाते. हे इकडे बस काय यो काय चंदू दादा वैभव हा सगळेजण येतात आणि आमचे दुसरे ब्लॉगर आहेत BST मध्ये कामाला असणारे लसूणवाले घेऊ आम्ही. या आपण सगळी मटणाची रेसिपी बनवणार आहोत आणि हे सर्व महिला मंडळ हे मटणासाठी फोडणी द्यायला लसूण लागतो तो. आणि आपलं हा मटण सर्वप्रथम त्याच्यावर मस्त की हळद वगैरे लावलेलं आहे, लसूण वगैरे नंतर लावते. बाकीचे प्रोसेस आहे ते आपण संपूर्णपणे दाखवणार आहोत या ब्लॉगमध्ये. आणि हळदीचा मटण कसं असतं आगरी जेवणाचा ते खमंग रेसिपी इथे आपल्याला आज बघायला मिळणार आहे. हे बाहेर चुल्यावरचं सर्व जेवण असतं, अशा प्रकारे बनवलं जातं. आणि जेवणाची चव बोलणार ना तर उत्तम. जेवणाची चव कशी असते दादा? आगरी लोकांचं जेवण आणि मसाले एवढं उत्तम असतं की लोक बाहेरून आपली आगरी फूड संस्कृती आहे ना ती बाहेरची लोक आपल्याकडे जेवायला येतात. एवढी फूड संस्कृती चांगली आहे आणि खरोखर ही आपली जी माणसं आहेत ती एवढी मेहनत घेतात ना त्याच्यावरती. आणि मोस्टली पुरुष लोक आणि लेडीज सगळे मिळून हे जेवणाचा कार्यक्रम करत असतात आणि बाहेरून कुठून बोलवत नाही. तुम्ही त्या पाहिजे त्यांचे अनुभव तुम्ही घेऊ शकता. हा बरोबर, आपण सगळ्यांचा अनुभव आपण बघणार आहोत. पण सगळ्यात जास्त आपला फोकस कुठे असेल ना तर मटणावर. इकडे काय आहे गरम मसाला पाण्यात टाकायला लागतो काय होतं त्याने? छान वास येतो. पाण्यात टाकलं हे पहिल्यांदा मला कळते. पाण्यात टाकल्यावर छान वास येतो त्याचा. तर असं आपण घरगुती जेवण बनवत असलो तेव्हा सुद्धा असं आपल्याला करता येईल. मागं मटण बनवण्याचा प्रोग्राम चालू आहे आणि घराच्या समोर आपल्या भावाची हळद आहे आणि त्याची लगबग चालू आहे. हे आमचे जीवन काका आणि यांच्या मुलाची हळद आहे आणि आपली सगळी कंपनी. अरे फोटो नाही व्हिडिओ आहे. हे सगळे आणि संध्याकाळी खूप मजा येणार आहे ना संध्याकाळी. ठीक आहे, एक नंबर. हा आमचा नवरदेव इकडे बसलाय. ओय नवरदेव. आपल्या आगरी समाजातील जितक्या काही विधी असतात हळदीच्या दिवशी ते सर्व इथे केले जातात. आणि स्त्रियांना महत्त्वाचं स्थान असतं आगरी समाजामध्ये. ढवळारीण म्हणतात बा सर्व विधी हे ढवळारीण मामी करणार आहेत. मामीस ढवळारीण मामीस. हा मग फेमस आहे हो, फेमस. नमस्कार कर. थांब आपले ढवळारीण मामीस खूप फेमस आहे. मुंबईमध्ये ना भरपूर ठिकाणी सुपाऱ्या मारत असते मोठ्या. मग
सुपारी घेऊन इकडे गावाला आला काय आला काय आणि आमचे फोटोग्राफर मित्र मला पण घेताय काय घ्यायला पाहिजे आज वरुण राजाने कृपादृष्टी केलेली आहे आज काही पाऊस नाही पण मे महिन्यामध्ये जवळपास 7 तारखेपासून पाऊसच सुरू झालेला आहे जितकं काही आपल्या इकडे लग्न सोहळे आहेत ना ते त्यामध्ये खूप वाट लावलेली आहे पाऊस थांबलाय म्हणून आता घराच्या बाहेर आपण मटण करायला घेतात हा जवळपास 100 किलोचा एक टोप असणार आहे आणि अजून एक टोप 100 जवळपास 200 किलोच्या वर मटण असणार आहे म्हणून 100 किलोची रेसिपी कशी असेल हे आपण पाहणार आहोत हे सर्व मसाले आपण आणलेले आहेत गरम मसाला आहे आणि आगरी मसाला पूर्णपणे मसाला तेलाचा डब्बा लागेल आपल्याला तो तेलाचा डब्बा कैलास काकाने आणलेला आहे आणि हे सर्व कांदा लसूण मटण आणि हा आपला चंदूदादा काय चंदूदादा कसा चालू आहे मटणाचा प्रोग्राम आता सध्या आपली पावसाच्या मुळे थोडं आपल्याला इकडे तिकडे थोडासा करायला लागते त्याच्यामुळे आता थोडासा बरोबर करू ओके मध्ये काढणार कडक ना ओके हा तेल घेतलेला आहे आपण जेमिनीचा रिफाईंड सनफ्लॉवर ऑइल आणि तेल टाकला जाते सर्वप्रथम 100 किलोला 10 किलो तेल असेल आपला म्हणजे सर्व काही मापात पाप नाही बोलतात तसं मापात पाप नाही तरच कडक मध्ये मटण होतं हा डब्बा आहे 100 किलोला 10 किलोच्या हिशोबाने पहिला तेल टाकला जातं आणि पहा पहिले टोप सुकू दिले आगीवर टोप ठेवला आहे मस्तपैकी तो सुकून दिला आहे पूर्णपणे सुकल्यानंतर चेक केला फडका फिरवून आणि त्याच्यानंतर आपला जो तेल आहे 10 किलो 100 किलोसाठी तो आतमध्ये टाकला जाते थोड्या प्रमाणात हां पहा कोणाचं निसर्गरम्य वातावरण थोडं आजूबाजूला पण आपण बघूया मस्त आता आपलं तेल तापत आलेलं आहे आणि तेलामध्ये सर्वप्रथम लसूण टाकलं आहे सगळ्यात आधी लसूण टाकल्यानंतर आपण गरम मसाला तेजपत्ता वगैरे तेजपत्ता जो खडा मसाला म्हणतो गरम मसाल्यामधला तो मसाला सगळा आता जाणार आहे आतमध्ये टोपामध्ये आणि जो काही गरम मसाला खडा मसाला आपण म्हणतो तो तेलासोबत लसणासोबत टाकलं जातं आणि ढवळायला लागतं बरोबर ना नाही ढवळलं तर काय होतं चिपकतो ना? हां त्याच्यामुळे हा ढवळायला लागतो सतत हे आपले काका आहेत ते ढवळतात नाहीतर काय होतं लसूण आहे ना तो खाली चिपकतो किंवा करपू पण शकतो लगेचच जास्त कंट्रोल नसतो ही अशी चुल्यावरची आग असेल ना ती जास्त कंट्रोल नाही करू शकत या गेला मिरच्या काका लसूण किती किलो गेलाय लसूण 2.5 किलो 2.5 किलो लसूण गेलेलं आहे 100 किलोसाठी आणि हा पहा स्मेलसुद्धा जबरदस्त आला आहे आणि त्याचबरोबर ज्याचा कलर आहे ना कलर ते तुम्ही बघू शकता कलरसुद्धा एकदम पॉवरफुल दिसतो आहे आपल्याला लसूण आधी गेला त्यानंतर तेजपत्ता गेला मिरच्या गेल्या आता खडा मसाला त्याची भुकटी बनवली आणि आता ती जाणार आहे आतमध्ये हा बघा सुवासिक मसाला याचा स्मेल सुटणार आहे मस्तपैकी आणि सतत असं कालथा हा फिरवावा लागतो इथे नाहीतर तो आतमध्ये चिपकतो टोपाला मग करपून जातो त्याच्यामुळे तेल तापलेलं आहे तर तो हा बघा सतत फिरवावा लागतो नंतरचा मटेरियल आहे तो आपला हिंग याचं कसं काय माप अंदाजे म्हणजे प्रत्येकाच्या हाताला चव असते ना तर त्याप्रमाणे प्रत्येकजण अंदाजाने टाकतो किती अंदाज आणि तो हिंग सुद्धा आता गेला आतमध्ये एक डबी मोठी लागते ना 100 ग्रॅम तर ते अंदाजाने टाकलेला आहे हिंग आणि हा टाकतोय आपण मटण हळद लावलेलं मटण हळूहळू टाकावं लागते आणि ते खाली लागायला नको करपायला नको म्हणून पटापट कालथ्याने डवलासुद्धा मारायला लागतं एक टोप गेला दुसरा टोप आहे तो सुद्धा चाललाय हां चलो जोर लगा की घेतलाय चला जोर लगा की आणि हा मटण सुद्धा गेलाय खाली चला आणि पहा मदतीला माणसं लागतात कुठलाही मोठा प्रोग्राम असेल तर तो मदतीशिवाय कोणाच्या पूर्ण होत नाही आणि ही गावातली सर्व मंडळी सर्व सहकार्यासाठी कधी आपल्या समवेत असतात आणि ही पहा मटण आता पूर्णपणे ढवळणारा समोरून घेतो अँगल हा अजून शेवटचा मटणाचा पार्ट
हा सुद्धा गेलाय आतमध्ये. आता तो ढवळला जाणार. आता वरती जो राहिलेला मटेरियल होता झाकणातला त्याच्यावर पाणी मारून थोडासा पाणी मारलं जाते. वरती हे पहा आला टाकलाय, आला लसूण पेस्ट बनवलेली. आता मात्र जोरात काम आहे. आता सर्व मटेरियल आपण टोपामध्ये टाकलेलं आहे. सर्वप्रथम हे आपण सर्व काही आहे ना ते हळदीवर शिजून घेणार आहोत. त्याच्यानंतर वाटण वगैरे ते जाणार आहे याच्या आतमध्ये. तर झाकण लावून त्याच्यावर पाणी टाकणार आणि तो काही वेळ शिजवला जाणार. काका किती वेळ जाईल तरी पण आता शिजायला? 2 तास. 2 तास. आणि 2 तासानंतर मग बाकीचं मटेरियल असेल तर जाईल ना आतमध्ये? 1.5 तासानंतर. 1.5 तासाने 1.5 तास. पूर्णपणे बनायला 2 तास. तर 1.5 तासाने बाकीचा मटेरियल जाईल. तर आता 1.5 तास असंच काहीच करणार नाही आपण, वाफेवरच ठेवलं जाणार आहे. मग 1.5 तास वाफेवर टोप इथे राहील. तोपर्यंत आपण मंडपात काय मजा चालू आहे ते सुद्धा जाऊन बघून येऊ. आपल्या मटणामध्ये ना बटाटे वगैरे जाणार आहेत. तर त्याचे जे काही बटाट्याची टाकणार आहेत ते कापण्याचं काम इथे मामा करत आहेत. मामा काय किती कापायचे आहेत बटाटे? 15 किलो. 15 किलो बटाटे कापायचे आहेत. मग ते काय आपल्या आरामात जाणार आहेत मटणामध्ये, त्याच्यामुळे थोडा टाईम आहे आपल्याला. मागच्या बाजूला मटण शिजतंय आणि समोरच्या बाजूला थोडा काही इथे फुल धमाल चालू आहे. आणि सहयोग आपला मित्र आहे. किती आहे पैसे किती साठले? आहे बघ किती एवढे झालेले. हळदीची मजा ही अशी असते. हे लग्न झालेली पोरं आहेत सगळे आणि हात धरायला आलेत नवऱ्याच्या मागे. आपलं मटण चेक करावं लागतं शिजला की नाही, निघतोय की नाही. आणि याच्यामध्ये आता जाणार आहे बटाटी. हा टोप क्रमांक 1. ही सगळी मंडळी आहेत. हा पहिला टोप शिजवतात. जवळपास 100 किलोचं मटण आहे. आणि समोरची मंडळी आहेत एकाच ग्रुपमधली, पण आता दुसरा टोप शिजवतात. जवळपास तुमचा पण 100 ना? 125 किलो. म्हणजे आता दोन्ही ठिकाणच्या टेस्ट करावी लागणार. जवळपास आपलं मटण हे शिजत आलेले आहे आणि त्याच्यामध्ये आता बटाटे टाकले, बरोबर ना? हा बटाटे टाकले. हा मस्त स्मेल येतोय बटाट्याचा आणि मटणचा पण. आणि आता किती वेळ लागणार इथून पुढे? अर्धा तास. अजून अर्धा तास लागेल. मटणाचा खरा सूप हा बघा, हा असतो. हा क्या बात आहे. बघा हा मेन असतो ना, हा सूप मेन. जवळपास आपण 1 ते 1.5 तास मटण शिजवलेलं आहे. कारण की मटणाची क्वांटिटी खूप आहे, 100 किलो. आणि त्याला आता शिजल्यानंतर मसाला टाकण्यात येणार. आणि मसाल्यानंतर आपल्याकडे खोबऱ्याचं वाटण आहे, काळं खोबऱ्याचं वाटण. हे बघू शकता मस्तपैकी शिजलं आहे मटण, कड येतोय. वाव, खूप छानपैकी मटण शिजलं आहे. बटाटी पण टाकलेली आहेत उशिरा. काही ठिकाणी बटाटी टाकतात मटणामध्ये, तर काही ठिकाणी नाही टाकत. पण बटाटी टाकल्यानंतर सुद्धा एक वेगळी चव येते. आता हे पूर्ण शिजल्यानंतर याच्यामध्ये आपला मस्तपैकी मसाला जाणार आहे. जो काही मसाल्याचा अंदाज आहे तो आमचे जेवण बनवणारे असतात ना त्या काकांनाच माहिती आहे. वाव, लाल भडक. आणि हा आपण पाहू शकतोय. हे जेवण बनवणारे कैलास काका आहे, त्यांच्या अंदाजानुसार आपण इकडे मसाला टाकला आहे. हे कांचन काका आहेत आपले, ते मस्तपैकी ढवळत आहेत. आणि याच्यामध्ये नंतर खोबऱ्याचं वाटण जाईल, काळं खोबऱ्याचं वाटण. आणि मटण आपला रेडी होणार आहे. याच्यामध्ये मसाला गेल्यानंतर आता जाणार आहे तो काळं खोबऱ्याचं वाटण आपलं.
मसाला गेल्यानंतर कालं खोबऱ्याचं वाटण, त्याच्यामुळे चांगली अशी ग्रेव्ही बनेल मटणाची. आता बघा हे वाटण आणि मसाला गेल्यानंतर मटणाचं जे रंगरूप आहे हे पूर्णपणे बदललं. त्याची चवसुद्धा बदललेली असेल. आणि मित्रांनो हे आपलं सगळ्यात फायनल मटण, शिजलेलं मटण. मटणाचा कलर आणि मटणाची टेस्ट तर कशी आहे टेस्ट? एक नंबर ना. आणि हे बनवणारे सगळे आपले हे सगळं मंडळी बनवणारे आणि पाटील बंधू आणि सगळ्यांची मेहनतीचं फळ म्हणजे आपलं ते मटण. मित्रांनो आपला हा टोप क्रमांक पहिला जो सुरुवात केली होती आणि अजूनही आपला जवळपास 100 ते 125 किलो मटण टोप क्रमांक 2 वरती सुद्धा आहे. तिथं आपण जाऊन थोडं बघूया की त्याची कितपर्यंत प्रोसेस आलेली आहे. चला वरती. आपला हा टोप क्रमांक दुसरा. इथे अजून मटण आपला शिजतोय. काका अजून किती वेळ जाईल? अजून जास्तीत जास्त 1 तास जाईल. 1 तास. फायनल मित्रांनो आपला शेवटचा जो इन्ग्रेडियंट होता मटणामध्ये टाकायचा तो गरम मसाला आधी गेला आणि त्याच्यावरती कोथिंबीर. कोथिंबीर काय मस्त स्मेल येतोय मटणाला. आणि हा फायनल शिजलेला मटण टेस्ट करण्यासाठी. पहा मस्त की तर्री आले, एक नंबर क्लासवाली तर्री मटणाला. तर मित्रांनो हा मटणाचा हळदीच्या निमित्ताने बनवण्यात आलेला जवळपास आपला 220 किलो 2 टोपांमधला मटण. आणि त्याची रेसिपी कशी बनवतात आगरी पद्धतीची, आगरी हळदीमधली ही रेसिपी आपण बघितली. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर आपल्याला ब्लॉगच्या कमेंटमध्ये सांगा. तुर्तास आपण पुढे जाऊन हळदीमध्ये जी जी गावी मजा करतो ती मजा घेणार आहोत. आणि सर्वांनी जेवून घ्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.